नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि चविष्ट अशी बटाट्याची मठरी। एकदा करून ठेवली की चहा सोबत, मुलांच्या डब्यात आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा एकदम उत्तम आणि सोपा असा खाऊ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बारीक रवा तो मिक्सरमधनं काढून घेतला। तुम्ही मोठा घेतला तरी मिक्सरमधनं काढून घ्या आणि बारीक घेतला तरी मिक्सरमधनं काढून घ्या। तर याच्यात आपण 2 चमचे तूप घालूया। 1 चमचा कसुरी मेथी अशी क्रश करून थोडी घालूया। 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा चिली फ्लेक्स। तुम्ही चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता। चिमूटभर आपण मिरपूड घेतलेली आहे। 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि इथं 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर। तर आता आपण सगळं हे मिक्स करूया आणि जसं पाणी लागेल तसं घट्ट असं मळून घेऊया। तुम्ही कलरसाठी थोडीशी हळद पण वापरू शकता, पण आपल्याला तळल्यानंतर चांगला छान असा कलर दिसतो, सोनेरी असा। त्याच्यामुळे आपण कलर किंवा हळद वापरलेली नाही। छान असं तर घट्ट मळून झालेलं आहे। तर आपण 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवूया। तर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। तर आपण पीठ लावायला पण थोडंसं गव्हाचं पीठ घेतले। तुम्ही लहान मोठा असा गोळा घेऊ शकता किंवा तेल लावून लाटू शकता। तर एवढे असं जाडीचं मी ठेवलेलं आहे। तर याला आता आपण कट करून घेऊया, कडाने कट करून टाकूया कढाईच्या। तर आता तेल गरम झालेलं आहे। आपण आता तळायला बारीक आणि मध्यमच्या मध्ये गॅस केलेला आहे। आपण मोठा ठेवायचा नाही, आतून कच्च्या राहतील। छान असे आपल्याला कुरकुरीत तळून झाले, तुम्ही बघू शकता। तर आता काढून घेते आणि याच पद्धतीने बाकी सगळ्या अशा तळून घेते। मस्त झाले, तेलकट पण झाले नाही। तर मस्तपैकी आपले कुरकुरीत असे बटाट्याचे नमकीन किंवा मठरी तयार झाली, तुम्ही बघू शकता। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते। थँक्यू।